आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. पण मोदींनी जसे आव्हान केलं लोकांना, जनतेला, की तुम्ही सोनं खरेदी करू नका, याचा इफेक्ट थोडाफार प्रमाणात होऊ शकतो. कारण त्यांचा म्हणण्याचा जो उद्देश होता त्याचा विपरीतच घेतला गेला लोकांनी. कारण का त्यांनी काय सांगितलं, सणासुदीला तुम्हाला लग्न कार्यासाठी सोनं खरेदी होऊ शकते, फक्त जे लोकांच्याकडं नको आहेत ते पैसे जास्त जे आहेत त्याचं चोख सोनं घेऊन ठेवू नका, जेणेकरून त्या डॉलरमध्ये जो एक्सचेंज होते आपल्या इथं, त्यामुळं आर्थिक व्यवस्था भारताची मजबूत होऊ शकते, असा उद्देश होता. दागिने खरेदी करू नका असा उद्देश नाही आहे त्याचा. तर दागिने ऑलरेडी कसं झालेलं आहे आपल्या इथं, की सोन्याचा भाव एवढा वाढला आहे की लोकांची खरेदीच आत्ता कमी झालेली आहे. त्यातनं हे आव्हान केल्यामुळे थोडा परिणाम होऊ शकतो आपल्या बाजारामध्ये. सोनं खरेदी केलं नाही तर कसं, कारागिरांना आत्ताच काम कमी आहे, ह्यातनं जर थोडा इफेक्ट झाला तर आणि कामगारांना काम कमी होऊ शकते. खरं सोनं एकमेव अशी गोष्ट आहे की तुम्हाला कधीही कॅश स्वरूपात किंवा इमर्जन्सी भांडवल लागलं तर सोनं हे तुम्हाला कॅशमध्ये किंवा चेक स्वरूपात मिळणारी गोष्ट आहे. त्यामुळे सोनं लोकांचं खरेदीचं प्रमाण राहणार, ते फक्त थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. हे झालं की पेट, बाकी काही नाही. नमस्कार, माझं नाव सत्यजित सांगावकर. गुजरीचा सराफी व्यवसाय आहे. मनाली ज्वेलर्सवर माझं दुकान आहे. काल परवा मोदी साहेबांनी जे स्टेटमेंट दिलं की 1 वर्षभर जरा जपून वापरा पैसे, सोन्यामध्ये खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा, विदेशी कपडे, मोबाईल यामध्ये इन्व्हेस्ट करू नका, 1 वर्षभर जरा देशासाठी सेविंग करा, असा एक त्यांनी संदेश दिला आहे. त्यामध्ये लोकांना काय वाटाले की आता सोनं मध्ये जास्त त्यांनी मनावर घेतले की सोनं खरेदी होईल की नाही होईल, काय परिणाम. तर आम्हाला असं वाटतं की पॉझिटिव्ह त्यामधनं आम्ही घेतो आहे की 1 वर्षभर लोकांनी सेविंग करतील, तर 1 वर्षानंतर काय होणार, परत सोन्याकडे ही ओढ राहणारच. कारण आपल्या इथं संस्कृतीमध्ये प्रत्येक सणावाराला, लग्न कार्याला हे सोनं जन्मल्यापासून मरतोपर्यंत हे सोनं लागतेच आपल्याला. त्यामुळे सोन्याची खरेदी विक्री होणार नाही असं नाही, या सगळ्याचा परिणाम 20-25% धंद्यावर होईल, नाही असं नाही. तर त्यातनं सुद्धा 6 महिन्यांना, वर्षानंतर परत गिराईक लाईन चालू होईल आणि परत रेग्युलरला येईल. 1 वर्षभर माणसाने सेविंग करावं एवढंच त्यांचं असं म्हणणं असेल असं वाटतं. सोनं खरेदी करू नका आणि काटकसर करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मध्यमवर्गीय जे काही सोनं खरेदी करतो त्याची एक दूरदृष्टी असते की बाबा ते अडीअडचणीला उपयोगी पडावं. सोनं खरेदी करू नका. सोनं खरेदी करणारा वर्ग हा उच्चवर्गीय असतो की ज्यांच्याकडे प्रचंड पैसा असतो आहे, परंतु एकदम सरसकट जर ती बंदी घातली गेली तर सर्वसामान्य त्याच्यावर जी उपजीविका ज्यांची चालते, ज्या कारागिरांची, ती उपजीविका खंडित होऊ शकते, त्या उपासमारी चालू होऊ शकते. आणि ज्या पद्धतीने करोडो रुपयाचं गुंतवणूक करून सोन्याचा व्यापार सुरू केलेला आहे त्यांचेसुद्धा दुकानं बंद होऊ शकतात. आणि अशा पद्धतीचं संकट हे आपल्या देशाला परवडणार नाही आणि आर्थिक स्रोत मंदावलेलासुद्धा आपल्याला परवडणार नाही. त्यामुळं पंतप्रधानांनी जे काही सोनं घेऊ नका हे आव्हान केलं आहे, हे सर्वसामान्य जनतेपासून वरच्या जनतेपर्यंत कुणालाही ते मान्य नाही आहे. नमस्कार. माननीय मोदीजींनी परवा एक निर्णय घेण्यात आलेला आहे की सोने खरेदी इथून पुढे जनतेने कमी करावी. निश्चितच हे एक दूरदर्शी नेतृत्वाचा निर्णयाचा एक स्वागतार्ह निर्णय आहे. परंतु मला असा प्रश्न विचारायचा आहे की आज 1.5 लाख रुपये तोळा सोनं आहे आणि लग्नसराईचे दिवस आहेत. सर्वसामान्य कुटुंबांचा इतका सुद्धा खर्च पेलवण्याची क्षमता ही सर्वसामान्य लोकांमध्ये नाही आहे. तर ह्या लोकांनी आज तुम्ही म्हणताय सोनं खरेदी करू नका, पण या लग्नसराईच्या दिवसांमध्ये तुम्ही काय करणार आहात? तुम्ही खाद्यतेलाचे भाव वाढवून ठेवले, सोन्याचे भाव वाढवून ठेवलेले आहेत. सर्वसामान्य लोकांच्या तोंडातला घास तुम्ही हिरावून घेत आहात. तर माननीय मोदीजींना माझं इतकंच निवेदन आहे की सोने खरेदी ही आता सर्वसामान्यांच्या अवाक्यात राहिलेली गोष्ट नाही आहे. तर तो मुद्दा तर सर्वसामान्य जनतेला लागूच होत नाही, पण स्वतःपासून सुरुवात जर करायची ठरली तर आज राजकीय नेत्यांवर किंवा मंत्री लोकांना जो अनावश्यक अनाठायी खर्च होतोय, तर हा सर्वसामान्य लोकांच्या टॅक्समधून आलेल्या पैशाचा विनिमय त्यांनी योग्य रीतीनं सर्वसामान्यांनाच पोहोचू द्यावा. वरिष्ठ किंवा प्रशासकीय लोकांना याची गरज नसताना त्यांच्यावर जी उधळपट्टी होते ती थांबवावी, असं माझं निवेदन आहे. ह्याच्या 2 बाजू आहेत. त्याने नुसते सोन्यावर नाही तर पेट्रोल, बाकीच्या गोष्टीवर पण त्याने खर्च आटोक्यात आणा असं सांगितलं आहे. खरं सोन्याचं ऑलरेडी आता दर एवढे वाढलेले आहेत, त्यामुळं जे हिंदू धर्माप्रमाणे जे बाजारात लग्न ठरल्यानंतर मुलीचं वगैरे येतात लोक आणि ते आईचं मोडून मुलगीला करा असं वगैरे प्रकार जास्त चालू आहे. सोनारसनी काम आहे त्यामुळं
फक्त नवीन खरेदी करण्यावर जरासा मोदींचा ऐकणारा खूप मोठा वर्ग आहे, त्यामुळे थोडा फरक पडणार आहे. आणि इन्व्हेस्टर जे लोक आहेत, इन्व्हेस्टर लोकांना जास्त हे आहे की त्यांनी घेऊन ठेवू नये, ते बाजारात चलन फिरत नाही. जर मोदींना जर तसं ते सगळंच आवाक्यात आणायचं असतं तर त्याच्यावरचा टॅक्स वाढवला असता बाहेरनं येणाऱ्या सोन्यावर. आणि त्यामुळं ह्या गोष्टी जशा ज्यांनी सांगितल्या त्याप्रमाणे होतील थोड्या. सोनं जर घेतलं नाही लोकांना तर कारागिरांना काय काम भेटू शकेल? नाही, घेणं नाही असं नाही होणार. तुम्हाला आता मी सांगितलं की जुनं नवं करतात, तसं घरातल्याच व्यक्तीचं मोडून दुसऱ्या मुलगीच्या लग्नाला वापरणं हा त्यामुळं कारागिरांना वगैरे काम आहे. आणि दर एवढ्या वाढल्यामुळे ना नवीन खरेदीला थोडा आळाच बसलेला आहे. नमस्कार, मी पूनम सांगावकर. आता मोदी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की सोन्याची खरेदी थोडी कमी केली पाहिजे. मान्य आहे की महिला आम्ही असल्यामुळं सोन्याचं आम्हाला थोडंसं अट्रॅक्शन जास्त असतं, पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे की थोडंसं कमी करा, त्याप्रमाणे आम्ही त्याच्यामध्ये थोडीशी तडजोड करायला तयार आहे. आम्ही थोडीशी तडजोड कमी करतो, पण घेणं कमी होणार नाही आहे. कारण लग्न सराई किंवा आपले बाकीचे फंक्शन असतात त्यामध्ये महिलांना मुख्य आकर्षण असतं ते सोन्याचं असतं. त्यामुळे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यामध्ये तडजोड करतो. म्हणजे थोडे प्रमाण होणार की आपण लग्नाला आपण जे 20 तोळे किंवा 10-15 तोळे घेतो त्याच्यामध्ये आम्ही 4-5 तोळ्यामध्ये आम्ही काटकसर करायचा प्रयत्न महिला करतील अशी मला आशा वाटते. आणि मोदी सरकारने जो निर्णय घेतलेला काहीतरी विचार करून घेतला असेल त्याला आम्ही सपोर्ट करू. वास्तविक बघायला गेलं तर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जे आव्हान केलेलं की सोनं खरेदी करू नका, तर सोनं खरेदी करू नका असं बोललं तर जे कारागीर लोक आहेत, ज्या पेठ्या आहेत म्हणजे गुजरीमध्ये, तर या टोटल बंदच पडणार. त्या कारागिरांचा उपजीविका किंवा त्यांचं कुटुंब कशावर चालतं आहे तर ह्या सर्व गोष्टींवर चालत असते. आणि सोनं हे व्यक्ती स्वतःच्या चैनीसाठी कधी खरेदी करत नसते, तर ते एखादी अडचण आली तर त्या अडचणीला हे सोनं मोडून ती अडचण भागावी आणि आपला कुठेतरी पैसा सेव्हिंग व्हावा यासाठी हे सोनं जनता खरेदी करत असते. तर मुळात म्हणजे ही जी मोदींची जे सोनं खरेदी करू नका यासाठी आम्हाला पूर्ण त्यांचा या गोष्टीला विरोध आहे.